मी तुला म्हणत होतो ना, त्याचा पुढचा भाग तुला सांगायचा राहिलाय. मी तुझी खोडी काढतोय असं न समज. व्यवस्थित ऐक. सुंदर स्त्रिया या मनानेही सुंदरच असतात, पण त्यांच्या मनाच्या गरजा त्यांनी स्वेच्छेने निवडलेला तगडा नवरा कधीच समजू शकत नाही. त्यांच्या मनाचा कोंडमारा होतोय हेही त्याला कळत नाही. मग तिला दोन फ्रंटवर खेळावं लागतं. पहिलं म्हणजे नवऱ्यामुळे आपलं रक्षण होतंय म्हणून त्याला लीन राहणं. आणि दुसरं म्हणजे आपल्या मनाचा कोंडमारा होतोय त्यासाठी मार्ग शोधत राहणं. हा, पण हे सगळं करत असताना तिला काळजी घ्यावी लागते की बाबा आपण एकाच म्हणजेच पहिल्याच फ्रंटवर खेळतोय असं सतत तिच्या पतीला वाटलं पाहिजे, नाहीतर गडबड. आणि हे सगळं करत असताना ना, त्या बिचारीचं सौंदर्य कोमजून जाण्याचा धोका असतो. कारण इतका पजेसिव्ह नवरा तिनेच तर निवडलेला असतो ना स्वइच्छेने. आणि म्हणूनच मी म्हणतो की सुंदर स्त्रिया या बिचाऱ्या दुर्दैवीच असतात. कारण तिच्या मनाचं सौंदर्य फुलवण्याची, खेळवण्याची त्यांच्या नवऱ्यांकडे समजच नसते. त्या गोष्टीचं रक्षण होत आहे, त्या गोष्टीचा संपूर्ण आविष्कार कधीतरी झाला पाहिजे की नाही, का फक्तच रक्षण? स्वतःच्या सौंदर्याचा आनंद तिला जो पुरुषापासून मिळू शकतो तो मग नाही मिळत.